नमस्कार मित्रमैत्रिणींनो. संशोधन असं सांगतं किंवा आपल्या आजी पणजी पण असं सांगायच्या की अंगाई म्हणणं किंवा श्लोक म्हणणं हे केवळ झोपवण्याचं साधन नसून बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी एक म्युझिकल थेरपी आहे. तर बाळाला झोपताना अंगाई म्हणून किंवा श्लोक म्हणून झोपवल्यानं काय होतं, तर आई आणि बाळातील भावनिक बंध स्ट्रॉंग होतो. म्हणजेच अंगाई गाताना आईचा आवाज किंवा श्लोक गाताना आईचा आवाज, बाळाचा स्पर्श यांचा मेळ बसतो. त्यामुळं बाळामध्ये ऑक्सिटोसिन नावाचं लव्ह हार्मोन तयार होतं, ज्यामुळे बाळाला सुरक्षित वाटतं आणि आईचं नातं त्याच्याशी अधिक घट्ट होतं. मेंदूचा विकास होतो. संशोधनानुसार अंगाईमधील किंवा श्लोकमधील ताल आणि स्वर बाळाच्या मेंदूतील दोन्ही भागांना उत्तेजित करतात. त्यामुळे बाळाची स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती वाढण्यास मदत होते. 6 महिन्याचं बाळ शब्द बोलू शकत नसलं तरीही ते शब्द साठवत असतं. अंगाईमधील आपल्या श्लोकमधील रॅमिंग वर्ड्स, शब्दांची पुनरावृत्ती यामुळे बाळाला भाषेची लय समजते. त्यामुळे भविष्यात बाळ लवकर बोलायला शिकतं. अजून एक फायदा म्हणजे हृदयाचे ठोके आणि श्वसन नियंत्रित होतं. अंगाईचा किंवा श्लोक म्हणताना आपला ताल संथ असतो. हा संथ ताल ऐकल्यामुळे बाळाचे हृदयाचे ठोके नियमित होतात आणि श्वसन संथ होतं, ज्यामुळं बाळ शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे रिलॅक्स होतं आणि झोपी जातं. वेळेची जाणीव होते बाळाला. दररोज एकच वेळी ते श्लोक म्हणून झोपवल्यामुळे त्याला एक स्लीप सिग्नल मिळतो, ज्यामुळे बाळाच्या शरीराला आता झोपायची वेळ झाली आहे हे आपोआप समजतं. बाळाची स्लीप सायकल सेट होते. भीती आणि अस्वस्थता दूर होते. अंगाईमुळं बाळाच्या मनातील भीती किंवा अस्वस्थता कमी होते. शांत स्वरातील गाणे बाळाला बाहेरील आवाजापासून, उदाहरणार्थ टीव्ही, वाहनांचा आवाज विचलित करून स्वतःच्या जगामध्ये शांत ठेवतं. थोडक्यात काय, तर अंगाई म्हणजे केवळ झोपवणं नाही, तर बाळाच्या मनावर केलेला एक मऊ आणि प्रेमळ संस्कार आहे. तर माझ्या या व्हिडिओमध्ये मी काय म्हणते आणि त्रिशूल कसा झोपतो हे दाखवलेले आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भक्तानां भयंकरता त्राता भवन्भवार्णवात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मम पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा. जर तुमचे बाळ घाबरून झोपेतून दचकून उठत असेल तर तुम्ही हे श्लोक नक्की ट्राय करून बघा. श्लोक किंवा गाणे म्हणताना आवाज अगदी हळूवार आणि लयबद्ध ठेवावा, जेणेकरून बाळाला सुरक्षित आणि शांत वाटेल. तुम्ही येथे बघू शकता त्रिशूल अगदी गाढ झोपलेला आहे. तुम्ही तुमच्या बाळाला झोपवताना काय म्हणता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.